आयन थेरपी इन ॲनिमिया. तर हाऊ यू विल ट्रीट आयन डेफिशियन्सी. तर 5 ते 10 दिवसांनी रेडिक्युलोसाईट वाढतात. ऑब्वियसली तुम्हाला आधी आयन बॉडीमध्ये जमा होईल, मग कुठे त्यांचं काय म्हणतात सेल्स जनरेट होतील, प्रॉलिफरेट होतील. रिस्पॉन्स हा म्हणतो 1 ग्रॅम HB वाढेल वीकली. टू गुड. तर ओरल वर्सेस पॅरेंटल. पॅरेंटल इज सेकंड लाईन, ओरल इज ऑलवेज फर्स्ट, कारण की सेफ आहे, चीप आहे, इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह पण आहे. मोर एलिमेंटल आयन ॲब्सॉर्ब्ड पर ग्राम, तर इट इज बेटर इन ॲब्सॉर्प्शन. सल्फेट त्याच्यात सगळ्यात स्वस्त आहे, सेफ पण आहे, चांगला आहे. HB वर आल्यानंतरसुद्धा कंटिन्यू ठेवावं लागतं, कारण की तुम्हाला स्टोर्स पण भरायचे असतात त्याच्यामुळे. मग ओरल टॉलरेट नाही होते किंवा फेल झालं तर मग पॅरेंटल करायचं आहे. टॉलरेट नाही होते, मग कंप्लायन्स नसणार, किंवा फेल झालं किंवा नियर टर्म ऑलरेडी पेशंट घेण्यात तयार नाही आहे, एकदाच तुम्ही देऊन टाकायचं. बॉवेल डिसऑर्डर आहे काही तर. IM सॉर्बिटॉल एकच आहे. IMमध्ये झेड-ट्रॅकने द्यावं लागतं. 75 mg युजली नाही देत कोणी. ट्रॅक स्टेनिंग वगैरे ॲब्सेसचे चान्सेस आहेत. IV एक्सपेन्सिव्ह आहे, मॉर्बिडिटी जास्त आहे, परंतु पेशंटला जर ॲडमिटेड असेल, सिव्हिअर असेल, बेटर आहे. ॲडमिट लागतो पेशंट, म्हणून ते पॅरेंटलचं ते पण इश्यू आहे, कारण की तुम्हाला वॉच करावं लागतं. त्याच्यात मग डेक्स्ट्रान जे आहे, डेक्स्ट्रान, शुक्रोज आणि कार्बॉक्सिमॉल्टोज हे IV आहेत. सॉर्बिटॉल इज IM. तर डेक्स्ट्रानचा टेस्ट डोस द्यावा लागतो. शुक्रोज आणि कार्बॉक्सिमॉल्टोजचा नाही द्यावा लागत. डेक्स्ट्रान आय थिंक पॉलिमर आहे, त्याच्यामुळे त्याचा डोस द्यावा लागतो. तर इट इज IM प्लस IV दोघं देता येतं. 100/2चं ॲम्पूल येतं. बोलस द्यायचं 100मध्ये 100मध्ये बोलस पण देऊ शकतो, किंवा 100मध्ये टाकून नंतर मग 500मध्ये. हफ्त्यातनं 3दा असं. नंतर शुक्रोजच्या आपल्याला माहिती 2 ॲम्पूल ते 100 ml टाकतात. तर 2 ॲम्पूलमध्ये प्रत्येकामध्ये 20 असतं, तर 40 mg 100 cc टाकून. तर शुक्रोज आय थिंक गोड म्हणजे जस्ट एक लावायचं म्हणून. शुगर आहे, सो देर इज नो टेस्ट डोस नीडेड, कारण की कसं आहे आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये सगळ्यात सेफ प्रॅक्टिस हवी आहे. टेस्ट डोस कोण देत बसणार आणि कोण मॉनिटर करत बसणार. हे एकदा टाकलं चालू द्या. कार्बॉक्सिमॉल्टोज आणखी भारी आहे. एकदाच दिलं तर 1000 mg डोस जातो. 1000 mg. आणि रेटिक्युलो एंडोथेलियल सेल्स उचलतात त्याला, आणि मग ते आयन स्टोर्स तुमचं फेरायटिन बनवून जाईल. तर 15 mg पर kg और 1000चा सिंगल डोस आहे. दॅट्स इट. डोस कॅल्क्युलेशनसाठी हा फॉर्म्युला आहे. टार्गेट 15 घेतलं आहे त्यांनी, खूपच हाय आहे. डेल्टा HB इंटू 3 टाइम्स आणि इंटू टोटल बॉडी वेट. 3 डेल्टा HB इंटू वेट. कॉम्प्लिकेशन IMचं पेन होतं, स्टेनिंग होतं, तिथल्या तिथे लोकल ॲक्शन्स होतील, मायाल्जिया, अर्थ्राल्जिया, ॲप्सेस वगैरे. IVमध्ये मग पेन इन वेन, फ्लशिंग, मेटॅलिक टेस्ट, ॲलर्जिक रिॲक्शन्स पण होतात, ॲबडॉमिनल क्रॅम्पिंग वगैरे होतं. सिस्टमिक रिॲक्शन्स पण होऊ शकतात, वेझिंग, डिस्निया, अरेस्ट, चेस्ट पेन, टॅकी, कोलॅप्स. टॉक्सिसिटी एवढं कोण देणार आहे त्यांना. तर फॉर्म्युला 3 डेल्टा HB इंटू वेट, 1 ग्रॅम डेसिलिटर पर वीक. आयन सल्फेट इज ओरल बेस्ट. पॅरेंटलमध्ये सॉर्बिटॉल IM आहे. डेक्स्ट्रान इज टेस्ट डोस 100/2चं IM और IV. शुक्रोजचं 2 ॲम्पूल्स इन 100 cc NS 20 mgचे, नो डोस. कार्बॉक्सिमॉल्टोज 1000 सिंगल डोस.